गडचिरोलीतील बैतूल छिंदवाडा महामार्गावर भीषण अपघात झालाय। भरधाव बोलेरो झाडाला धडकून विहिरीत पडली। अपघातात 4 साधूंचा मृत्यू झालाय, 3 जण गंभीर जखमी आहेत। बोलेरोमध्ये 7 जण होते। हे सर्व चित्रकूटचे रहिवासी होते। प्रत्यक्षदर्शींच्या मते बोलेरोचा टायर अचानक फुटला आणि त्यामुळे गाडीचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला बोलेरो धडकली। मग बोलेरो विहिरीत कोसळली। गडचिरोलीमध्ये हा अपघात घडलेला आहे। 4 साधूंचा मृत्यू झालाय, 3 जण गंभीर जखमी आहेत। बोलेरो गाडी होती, बोलेरो गाडीचा टायर अचानक फुटला असं प्रत्यक्षदर्शी सांगतात। प्रतिनिधी आशिष अग्रवाल या संदर्भातली अधिकची माहिती देतील। आशिष, विक्रांत, मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात एक भयानक अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये 4 साधूंचा जे आहे ते जागीच मृत्यू झाले असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे आणि 3 साधू जे आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। त्यांची सुद्धा प्रकृती गंभीर आहे आणि छिंदवाडा जिल्ह्यातून काही साधू जे आहेत, 7 साधू जे आहेत ते बोलेरो गाडीने बैतूल छिंदवाडा मार्गावर जात होते आणि नियंत्रण सोडल्यामुळे त्यांची गाडी जी आहे ते विहिरीत पडली आणि त्यामध्ये जागीच 4 साधूंचा मृत्यू झालेला आहे आणि 3 साधूंची अजूनही प्रकृती जी आहे ते गंभीर असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। बरं, धन्यवाद आशिष या सगळ्या माहितीसाठी।